हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर, आणि स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. तर बघूया, आजचा एक महत्त्वाचा विषय आहे. नियती तुम्हाला कोणापासून सावध राहायला सांगत आहे. तर बघूया, नियती तुम्हाला कोणापासून सावध राहायला सांगते. बरेच वेळा काही गोष्टी आपल्या नजरेआड घडत असतात आणि आपण डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवत असतो, आणि असं अचानकपणे आपल्या लक्षात येतं किंवा दाखवलं जातं की पाठीमागून आपल्यावर वार होत आहेत. तर त्या गोष्टींपासून सावध राहायला नियती सांगत असेल तर नियतीचा खरं तरी हाच मेसेज आहे की तुम्ही बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे. ध्यान मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे, आणि या सगळ्या गोष्टी करत असतानाच तुमच्या लक्षात येईल की खरंच तुम्हाला कुठे सावध राहण्याची गरज आहे. आणि ध्यान करण्यासाठी नियती तुम्हाला सांगते मेसेज तरी आपण बघूयाच. नीती म्हणजे तुम्हाला एक क्लू मिळेल की कुठल्या गोष्टीपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. तर नियती तुम्हाला कोणापासून सावध राहायला सांगत आहे बघूया आपण. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. ती तुम्हाला कोणापासून सावध राहायला सांगते. थँक्यू. पहिलंच कार्ड आहे आणि रीडिंगच अशी नियती तुम्हाला कोणापासून सावध राहायला सांगते आहे. तर 4 ऑफ सॉर्ट्स. तर नियती तुम्हाला, मी तेच म्हटलं, ज्या गोष्टींचा तुम्ही परमेश्वराला, म्हणजे तुमचे ऑलरेडी संकट संपत आलेत असं मला म्हणजे इंट्युटिव्हली खूपच असा मेसेज होतोय की नियती कोणापासून सावध राहायला सांगते. तर तुमची संकट सगळी संपत आले, नियती सगळी संपवत आलेली आहे. कारण ज्यांनी तुमच्या पाठीमागून तुमच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या अपरोक्ष तुम्हाला एखाद्या चक्रव्यूहात जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांना सगळ्यांना त्यांना त्यांची जागा दाखवून त्यांच्या पापाचा घडा आता भरलेला आहे. मला ह्या कार्डमधनं एकच मेसेज येतोय की त्यांच्या पापाचा घडा भरलेला आहे, आणि त्या घडलेल्या पापाचा त्यांचं ते सगळं हे आहे ना, जे त्यांनी सगळं वाईट सगळी कर्म करून ठेवल्यात, त्या कर्मांची शिक्षा देण्याची आता वेळ आलेली आहे. तर तुमच्या आयुष्यातलं हे सगळं संपते. तुम्हाला सावध करते नियती की जी चूक तुम्ही पास्टमध्ये केलेली आहे, जी चूक तुम्ही भूतकाळात केलेली आहे, तुम्ही जसं तुमच्या स्वतःसारखं दुसऱ्यांना समजून मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करणं, त्यांना सांगणं, बरं त्यांच्यावर विश्वास ठेवणं, मदत करणं, जरी तुम्हाला कोणीही बोललं तरीसुद्धा सगळ्या गोष्टी इग्नोर करून पुढं जाणं, अन्याय सहन करणं, तर या सगळ्या गोष्टींपासूनच नियती तुम्हाला सावध राहायला सांगत आहे. कारण नियती आता एक तुमच्या आयुष्याचं चित्रच बदलते. कारण तुमच्या आयुष्यात एक नवीन परिवर्तन होते. नवीन गोष्टी, नवीन लोकं, नवीन सोल्स ज्या पॉझिटिव्ह आहेत त्या तुमच्याशी कनेक्ट होतील, आणि तुमच्या आयुष्याकडं बघण्याचा तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू येणाऱ्या काळामध्ये बदलणार आहे. त्यामुळे पास्टमध्ये ज्या एनर्जी तुमच्याबरोबर होत्या किंवा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला फसवलं, बिझनेसमध्ये असू दे, करिअरमध्ये असू दे, तुमच्या लाईफमध्ये असू दे, लव्ह लाईफमध्ये असू दे, रिलेशन्समध्ये असू दे, सगळ्या गोष्टींसाठीच हे आहे की सावध राहा. पास्ट हा शिकवण्यासाठीच असतो. पास्ट धरून ठेवायचा नाही, माफ करून सोडून द्यायचं. पण पास्टमध्ये ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास झालेला आहे, तुमच्या भोळेपणामुळे, खरेपणामुळे, तुम्ही खूप प्युअर आहात, तुम्ही खूप पॉझिटिव्ह सोल आहात, तुम्ही संकटातही आणि दुःखातही कधीही परमेश्वराची साथ सोडली नाही, त्यांच्यावरचा विश्वास कमी होऊन दिला नाही, स्वतःवरचा विश्वास कमी होऊन दिला नाही, आणि म्हणूनच नियती या तुमच्यात हस्तक्षेप करते आणि तुमच्या आयुष्यातली सगळी संकटं दूर करते. आणि एवढ्या ह्याच्यातही तुम्ही परमेश्वराची साथ अजिबात सोडलेली नाही आहे. तुमच्या आयुष्यात येणारं सगळं दुःख नियती थांबवते, ते परत घालवते. आणि फक्त नियती तुम्हाला हाच मेसेज सांगते की सावध राहायला सांगते. जे पास्टमध्ये ज्या लोकांना तुम्ही संधी दिला तुमच्या वागण्यामुळं, इथं हा मेसेज येतोय मला, म्हणजे कुणाला हे होत असेल तर सॉरी, पण तुमच्या वागण्यामुळं तुम्ही ह्या लोकांना हे करून दिलेलं आहे की तुमच्याशी ते कसेही वागलेत किंवा तुमच्या आयुष्यात त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तर नियती तुम्हाला हे सांगते की स्वतःवर प्रेम करा. आता तुम्ही माफ केलंय, स्वतःवर प्रेम कसं करायचं असतं आणि काय आहे हे तुम्ही शिकलाय, आणि म्हणूनच आता ह्या इतक्या मोठ्या चक्रव्यूहातून तुम्हाला नियती बाहेर काढते.
आणि म्हणूनच ते तुम्हाला सांगते की तुम्ही सावध राहा. बेसावध राहणं अजिबात चांगलं नाही. आंधळा विश्वास कुणावरही ठेवू नका. बॅलन्स राहा आणि स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम केल्यामुळं तुम्हाला ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला किंवा हे आता ह्या सगळ्यातून तुम्ही शिकलाच असाल. म्हणजे हे सगळ्यांसाठीच आहे. तुम्ही शिकलाच असाल. तुम्हाला आता कळेल की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा आहे. आपण ज्या गोष्टीमध्ये आपण लॉयल आहोत, ज्या गोष्टीमध्ये आपण प्रामाणिक आहोत, खरे आहोत, तर त्या खरेपणाचा न्याय हा नक्कीच होतो आणि त्या त्या न्यायासाठी आणि ती म्हणजे तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि जिथं प्रामाणिक आणि पॉझिटिव्ह सोल असते तिथं नियती हस्तक्षेप करते आणि करते 101% करतेच नियती हस्तक्षेप. थँक्यू सो मच. हे बघा मी काय ते नियती तुम्हाला कोणापासून साथ. मी पहिलाच इंट्रोड्यूली मेसेज सांगितला की तुमच्या आयुष्याचं एक परिवर्तन होतंय. एक तुमचंच नवीन रूप तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या आयुष्याची एक नवीन सकाळ, नवीन सूर्योदय आणि नवीन सगळं सगळं तुमच्या आयुष्यात येते. तुमचंच रूप तुम्ही ओळखणार नाही असं एक नवीन परिवर्तन तुमच्या आयुष्यात येते. द वर्ल्डचं कार्ड आहे. वर्ल्ड म्हणजे हे सगळं सॉरी जे सगळं आजपर्यंत तुम्ही म्हणजे खरंच मनापासून तुम्हाला असं वाटत होतं की हे असावं माझ्याकडं, ते सगळं नियती तुम्हाला देते. तुमचं खरं रूप नियती या जगासमोर आणते. तुम्ही किती प्युअर आहात, पॉझिटिव्ह आहात आणि एक अशी खूप पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल सोल बाहेर काढते नियती. त्याच्यातलं ज्ञान, त्यांच्यातली ऊर्जा, त्यांच्यातलं प्रामाणिकपणा, प्युरिटी, माया हे सगळं बाहेर काढते. आणि म्हणूनच नियती सांगते हे ज्या लोकांनी तुम्हाला पास्टमध्ये त्रास दिलेला आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तो एक शिकवण दिलेली आहे त्या पास्टने तुम्हाला की पुढं भविष्यातही तुमच्या आयुष्यात खूप वेगवेगळे नवीन नवीन लोक तुमच्याशी कनेक्ट होणार आहेत, जोडली जाणार आहेत. या परिवर्तनामध्ये खूप पॉझिटिव्ह सोल्स असतील त्या, पण तरीही तुम्ही सावधपणे ह्या जर्नीमध्ये प्रवेश करायचा आहे. तुमची एक नवीन जर्नी सुरू होते. इन द वर्ल्ड म्हणजे हे कार्ड, टॅरो कार्डमधलं सगळ्यात मोठं कार्ड असतं हे, सगळ्यात एक नंबरचं हे कार्ड असतं. म्हणजे खूप पॉवरफुल कार्ड आहे द वर्ल्ड. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही एवढे तुमच्या आयुष्याचं एक परिवर्तन होते. तुमच्या आयुष्यात एक परिवर्तन होते. एक नवीन अध्याय तुमच्या आयुष्याचा सुरू होते. थँक्यू सो मच. काय म्हटलं होतं मी? नवीन अध्याय सुरू होते. आणि का कोणास ठाऊक मी 2 वेळा रीडिंगला बसले आणि 2 वेळा मी थांबले आणि शेवटी तिसऱ्यांदा मी जेव्हा हे रीडिंगला बसले तेव्हाच ही रीडिंग झाली. म्हणजे हेच मला सुद्धा हा मेसेज होता की एक परिवर्तन होते, एक वेळ फिरते तुमची वेळ येते आता. आणि म्हणूनच मी येते तुम्हाला सावध राहायला सांगते. कारण ज्यांनी ज्यांनी तुमची परिस्थिती नसताना आर्थिक गरजा असू दे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कमीपणा देण्याचा प्रयत्न केला, तुम्ही एकटे असण्याचा किंवा तुमची मदत न करता तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना नियती दाखवते की तुम्ही असे नाही आहात. तुम्ही खूप प्युअर, पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल सोल आहात. आणि तुमच्या आयुष्यात नाती आणि हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. रिलेशन्स खूप महत्त्वाची आहेत. माणसं खूप महत्त्वाची आहेत. आणि म्हणूनच तुम्ही माफ करून पुढं गेला आणि म्हणूनच नियतीनं इथं हस्तक्षेप केला आणि तुमच्या वेळेचं एक चक्र असं गरगन फिरवलेलं आहे. आणि म्हणूनच हे माझ्या समोर आलं असेल की नियती तुम्हाला आता तुमचं खरं रूप दाखवते, जे तुम्ही सुद्धा ओळखणार नाही की हे माझंच रूप आहे का असं वाटेल तुम्हाला. आणि असंच एक छानसं रूप तुमच्यासमोर नियती घेऊन येते. एक नवीन अध्याय घेऊन येते, नवीन परिवर्तन घेऊन येते. तुम्हाला सावध राहायला सांगते. ज्या चुका तुम्ही पास्टमध्ये केलेल्या आहेत त्या चुका येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही करायच्या नाही आहेत. आणि ही मला एनर्जी खूप जवळचीच वाटते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे बदल होतील ते तुम्ही नोट करून जरी ठेवलात तरीसुद्धा चालेल. म्हणजे पटकन कधी कधी आपल्या लक्षात येतं हां काय झालं होतं आपल्या पास्ट तर सोडायचं आहे. सगळ्यांना माफ करून तुम्ही सोडून दिले म्हणूनच एवढ्या मोठ्या एनर्जीमध्ये तुम्ही शिफ्ट झालेले आहात आणि होताय. जर कोणाच्या आयुष्यात झाले नसेल तर होणार. आणि हा पॉवरफुल मेसेज आहे की मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. स्वतःवर प्रेम करायचं आहे आणि मेडिटेशन करायचं आहे. थँक्यू सो मच. आयुष्यात आता
सावध राहायला तुम्हाला नियती एवढ्याचसाठी सांगते. आयुष्यात ज्या गोष्टी तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून ज्यांच्यावर विश्वास ठेवला, आंधळा विश्वास ठेवला, मी इथं तेच म्हणत होते की तुमच्यातली प्युरिटी, तुमच्यातलं खरेपण आणि ह्याच्यामुळेच ह्या सगळ्या एनर्जीज तुमच्यामध्ये येतात. तर जग तुमचं, नवीन जग तुमचं सुरुवात करते आणि परिवर्तन येते हे. आणि हे जे आंधळा विश्वास तुम्ही लोकांवर ठेवत होता, तुम्ही प्रत्येक गोष्टीत तुमचं मन खूप स्थिर आहे, शांत आहे आणि सगळ्यांवर तुम्ही अगदी मनापासून विश्वास ठेवता. तुम्ही तुमच्यासारखं सगळ्यांना मानता आणि म्हणूनच ह्या चक्रव्यूहात तुम्ही, एका अशा चक्रव्यूहात तुम्ही अडकला होता, ज्या चक्रव्यूहातनं बाहेर पडणं शक्य नव्हतं. तरीही नियतीने हस्तक्षेप केल्यामुळे तुम्ही ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडला. कारण तुम्ही खूप प्युअर आणि खूप प्रामाणिक सोल आहात, प्रामाणिक सोल आहात, खरी सोल आहात. तुम्हाला खोटं अजिबात आवडत नाही. खोटं बोललेलं आवडत नाही, खोटं केलेलं आवडत नाही. मागून कुणीतरी त्रास दिलेलं किंवा मागून बोललेलं तुम्हाला आवडत नाही. तुमचा स्पष्ट स्वभाव आहे. मला ही एनर्जी मी पिक करते की तुम्ही स्पष्टपणे बोलता आणि तुम्हाला स्पष्ट बोललेलं आवडतंही आणि त्याच्यामुळेच नियती तुमच्या ह्याच्यात हस्तक्षेप करते. तुमच्या स्पष्ट बोलण्यामुळे जरी एखाद्याला दुखवलं किंवा वाईट वाटलं तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त वाईट वाटतं. पण नियती तुम्हाला हेच सांगते की असावं, स्पष्टता ही असावी, पण बॅलन्स असावं माणसाने आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या उच्चाराने, आपल्या एखादा अधिकार आपल्या जवळ आहे तर त्याच्यामुळे आपण इतरांचं मन दुखवू नये, कुणालाही त्रास देऊ नये, कुणाच्याही पापाचं भागीदारी होऊ नये. कारण आपले कर्म म्हणजेच आपलं हे सगळं. आपण बरेच वेळा आपल्याला श्रीकृष्णही तेच सांगतात, तू तुझ्या कर्मात देव मान, तुझ्या कामात देव मान. म्हणूनच आपल्या कर्मात आपण देव मानायचा, आपल्या कर्माचा, आपल्या पदाचा, आपल्या श्रीमंतीचा कधीही गर्व करायचा नाही आणि कुणालाही तुच्छ लेखायचं नाही. म्हणजेच ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नियतीने ब्रह्मांड हस्तक्षेप करतात, शिवशक्ती हस्तक्षेप करतात आणि आपल्याला आपल्या जागी, म्हणजे जिथं आपली खरंच आपल्याला आपण जे डिझर्व करतो ते आपल्याजवळ आणून देतात. म्हणून पुन्हा पुन्हा मी सांगते, परमेश्वरावर विश्वास ठेवणं आणि त्यांच्यासारखी एनर्जी कुठंच नसते. लक्षात घ्या, ते खूप आणि खूप पॉझिटिव्ह आपल्याला मदत करतात आणि जितक्या पॉझिटिव्ह सोल आहेत त्यांना खूप त्यांची काळजी घेतात आणि सगळ्यांचीच काळजी घेतात, कारण सगळीच त्यांची लेकरं आहेत. फक्त माणसातून एक वाईट जो गुण आहे, तो गर्व, अहंकार, मीपणा, इगो ह्या सगळ्या गोष्टी बाजूला काढून त्याच्यातला जो गोड माणूस आहे तो बाहेर काढण्यासाठी नियती प्रयत्न करत असते. आणि म्हणूनच नियती तुम्हाला सांगते, सावध राहा. अशा एनर्जीजपासून सावध राहा, ज्यांना फक्त गर्व आहे, अहंकार आहे, मीपणा आहे, पैशाचा लोभ आहे. अशा लोकांपासून बाजूला राहा. कारण पैसा आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे, गरज आहे पैशाची. पण त्या पैशामुळे इतका माज येऊ नये की कुणाला तरी कमी लेखलं जाईल, कुणाला तरी वाईट म्हटलं जाईल. असं कधीही वागू नये, असा नियती मेसेज देते तुम्हाला. थँक्यू सो मच. बघा, मी तेच म्हणत होते, तुम्ही खूप लाईट आहात, तुम्ही खूप प्युअर आहात, खूप म्हणजे खूपच. तुमच्यात कुठंही अशी एक हे नाही आहे, असा एक प्रकाश आहात तुम्ही, प्रकाश. लाईट आहे तुमच्यात अशी एक, आणि इतकं ज्ञान आहे, इतकं प्युरिटी आहे, इतकं तुमच्यात पॉझिटिव्हिटी आहे. पूर्ण पॉझिटिव्हिटीने भरलेले आहात आणि परमेश्वरानं तुमच्या हातात ज्ञान दिले. एक ज्ञान म्हणजे एक हे, माझं लक्ष ह्याच्यावर जाते, कारण तुमच्या हातात एक असं हे दिले शस्त्र. जसं महिषासुरमर्दिनी कसं शस्त्र घेऊन महिषासुराचा वध केला महाकालींनी, तसं तुम्ही हे शस्त्र तुम्हाला शिवशक्तींनी दिले. आणि हे शस्त्र दिले तुम्हाला नियतीने की तुम्ही एका ज्ञानाचा प्रसार करताय, तुम्ही इतरांना सुखावताय, त्यांना ज्ञान देताय, तुम्ही त्यांच्या आयुष्यात एक प्रकाश भरताय. आणि हा तुमच्या आयुष्यातला प्रकाश असाच वृद्धिंगत होणार आहे, खूप वाढणार आहे. आणि तुमच्या आयुष्यात म्हणूनच हे कार्ड आले की आयुष्यातले एक नवीन रस्त्यावर, नवीन वळणावर तुम्ही जे येत आहे, तर त्या आयुष्यात तुम्हाला ते खूप म्हणजे एक पॉवरफुली तुम्हाला त्या आयुष्यात ते तुम्हाला घेऊन जात आहेत आणि तुमचं
म्हणजे ज्यांना ज्यांना खरंच म्हणजे बघणाऱ्याला खूपच आश्चर्य आणि खूपच हे वाटेल. आणि खरं तर आश्चर्य त्यांनाच वाटणार आहे ज्यांनी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला कमीपणा देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही खूप पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल सोल आहात आणि इतकी पॉवरफुल आहात की काय विचारूच नका. हे कार्ड मी खूप अट्रॅक्ट करते आणि थँक्यू सो मच मास्टर बुद्धा. कारण बुद्ध आपल्याला काय सांगतात तर शांत राहणं. शांतता काय असते या ह्याच्यामध्येही शांतताच दिसते बघा. इतकी प्युरिटी आतून तुम्ही खूप प्युअर आहात. जरी भलेही तुम्ही वरून जरी कडक असाल स्ट्रॉंग असाल, कधी कधी असं स्ट्रॉंग म्हणजे बोलत असाल किंवा वागत असाल, लोकांना वाटत असेल ही खूप म्हणजे कडक आहे किंवा खूप हे आहे. तर तसं नाही आहे ॲक्च्युली. तुमच्या मनात, तुमच्या हृदयात खूप प्रेम आहे. तुमची भावना खूप प्युअर आहे. तुमच्यात एक मातृत्वाची भावना आहे. मी हे कार्ड घेऊन कारण हे कार्ड असं इतकं पीसफुली आहे ना, त्या कार्डकडं बघितलं की आपण असेच ध्यानात जातो. इतकं पॉवरफुल कार्ड आहे हे मास्टर बुद्धांचं आणि ते खूप डीप कनेक्शन त्यांचं आहे स्वतःशी. कारण आपल्याला माहीत आहे बौद्धांनी किती छान त्यांचं ध्यान काय असतं हे त्यांनी शिकवलं. ध्यानात राहणं काय असतं हे त्यांनी शिकवलं. माणूस काय असतो हे त्यांनी शिकवलं. प्रेम काय असतं हे शिकवलं. अहिंसा काय असते हे शिकवलं. आणि ह्याच मार्गावर आपण पुढं जाणं आणि याच मार्गावर पुढे जाण्यासाठी नियती आपल्याला सांगते. कारण हा मार्ग एका योग्य ठिकाणीच घेऊन जातो. ह्या मार्गाचं जो शेवटचं ठिकाण आहे ते म्हणजे परमेश्वर. आणि खरा परमेश्वर जर बघायचा आहे तर त्याच्यासाठी हा मार्ग आहे ध्यान. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते, मी माझ्या प्रत्येक रीडिंगमध्ये सांगते की ध्यान करा, मेडिटेशन करा आणि स्वतःमध्ये उतरा, स्वतःला शोधा तुम्ही कोण आहात. कारण जोपर्यंत ध्यान करत नाही, मेडिटेशन करत नाही, तोपर्यंत आपलं खरं रूप बाहेर येत नाही. आणि तुमचं खरं रूप बाहेर काढण्याची आता ही वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच नियती तुम्हाला सांगते, सावध राहा, सावध राहा. एक गोड आणि एक छान आणि पॉवरफुल परिवर्तन तुमच्या आयुष्यात येते. द वर्ल्ड व्हील ऑफ फॉर्च्यून. आणि हे सगळे कार्ड खूप छान आहेत. आणि खरं स्वतःला वेळ द्या असं नियती तुम्हाला सांगते. स्वतःशी डीप कनेक्शन करा. तुमचे थॉट्स खूप क्लिअर आहेत आणि खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि इतके पॉझिटिव्ह थॉट्स आणि इतके पॉझिटिव्ह विचार कोणाचेही नसतात, लक्षात घ्या. आणि तुमचे एवढे पॉझिटिव्ह विचार आहेत तर त्याच्याशी कनेक्ट व्हायला नियती सांगते की नको त्या म्हणजे एनर्जीजला कनेक्ट होऊ नका. आपल्या कामाशी जितकं आपलं काम आहे, जेवढं आपलं काम आहे त्या कामाशी कनेक्टेड राहा आणि स्वतःसाठी वेळ द्या. स्वतःसाठी वेळ द्या. ज्या गोष्टीसाठी तुम्ही बनला आहात, जे तुम्हाला करायचं आहे त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. असा नियतीचा तुमच्यासाठी संदेश आहे. आणि त्या म्हणूनच सावध करतायत कारण तुम्ही रूट जरा सरकल्यासारखं त्यांना वाटत असेल. कारण तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहेच आणि मग पॉझिटिव्हिटी आहे आणि उगीच एका पॉझिटिव्ह सोलनं कुठेही हे करायचं नाही आहे, असं त्यांचा मेसेज असेल. थँक्यू सो मच. अवेकनिंग प्रेझेन्स, तर तुमची अवेकनिंग होती आहे. बरेच मला असं वाटतं की झालीही असेल किंवा होती आहे. तर ते तुम्हाला सांगता नियती तुम्हाला सांगतेत परमेश्वर तुमच्याबरोबर आहेत. तुम्ही ज्या ज्या आराध्य तुमचे आहेत, ज्यांच्यावर तुमची भक्ती आहे ते तुमच्याबरोबर आहेत. आणि ते तुम्हाला फुल प्रोटेक्शन दिलेलं आहे. तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. तुमच्या आसपासही कुणालाही फिरकू देणार नाहीत ते. म्हणजे इतकं फुल प्रोटेक्शन तुम्हाला आहे. कसं असते आजूबाजूला तुम्हाला आता म्हणजे मी सांगते बॉडीगार्ड तसं हे हे बॉडीगार्ड आणि हे प्रोटेक्शन असं आहे ना जे डोळ्यांना दिसत नाही, पण फुल प्रोटेक्शन असतं असं की म्हणजे आपल्याला ते वेळ आल्यावर कळतं. जेव्हा आपण ध्यानात खूप खूप पुढं जातो ना, तेव्हा आपल्याला कळतं की परमेश्वर आपल्याला कसं प्रोटेक्शन देतात. त्यांचंच एक असं चक्र, एक वलय आपल्या भोवती निर्माण करतात की तिथं कुठलीही निगेटिव्ह एनर्जी पोहोचू शकत नाही. त्या एनर्जीला असं वाटत असतं की ती त्यांना आपल्याला त्रास देते, पण ते एका काय म्हणतात
ते धुंदीत असते, धुंदीत. पण त्याची धुंदी आणि त्याची ती त्यांचा तो माज ते उतरवते नियती वेळ आल्यावर, आणि तेच तुम्हाला फुल प्रोटेक्शन दिलेलं आहे नियतीने. त्यामुळे खूप खूप तुम्हाला म्हणजे खूप छानच कार्ड्स आहेत आणि छान रीडिंग झाले. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तर तिथून तुम्ही मला पर्सनल रीडिंगसाठी ॲप्लाय करू शकता. आणि पर्सनल रीडिंगला मी कोणतेही चार्जेस घेत नाही. मी माझ्या मागच्या रीडिंगमध्ये महाशिवरात्रीच्या रीडिंगमध्ये अनाऊन्स केलेलंच आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगते, मी पर्सनल रीडिंगसाठी पेमेंट घेत नाही. तुम्ही जर ती पर्सनल रीडिंग तुम्हाला हवी असेल तर तिथून डिस्क्रिप्शन बॉक्समधून नंबर घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. आतापर्यंत मी एवढ्या रीडिंगमध्ये तेच सांगितलं. इथं व्हील ऑफ फॉर्च्यून आहे आणि इथं क्लॉक ऑफ विजडम. तुमची वेळ आली आहे, तुमची वेळ आली. एक चांगलं एक परिवर्तन आणि एक तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय, नवीन नवीन सगळं तुमच्या आयुष्यात घडण्याची एक वेळ आलेली आहे. आणि ती वेळ नियती तुमच्यासाठी घेऊन आले. तुम्ही फक्त आणि फक्त पेशन्स ठेवा आणि विश्वास ठेवा. असा मेसेज नियतीचा आहे की तुम्ही फक्त पेशन्स ठेवा आणि विश्वास ठेवा त्यांच्यावर. त्या तुम्हाला कधी हरू देणार नाहीत, कधीही हरून देणार नाहीत, कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल आणि खूप एक छान सोल आहात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि तुमच्या पूर्वजांचाही आशीर्वाद आहे तुमच्यावर. मला वाटते मी जी रीडिंग करते 2-3 वेळा माझी रीडिंग झाली आणि त्याच्यात पूर्वजांचं यंगस्टरचं कार्ड मला 2-3 वेळा निघालं. तर हा मेसेज तुमच्या सर्वांसाठी हा मेसेज आहे की तुमच्या पूर्वजांशी तुम्ही कनेक्ट व्हा. त्यांच्या आपण येताना काहीही घेऊन आलेलो नसतो. आपलं जे मिळालेलं असतं ते आपलं नाव असतं इथं. ह्या नावासाठी जगायचं असतं. हे नाव जे दुसऱ्यांनी जरी दिलेलं असलं तरीही या नावाचा प्रसार आपल्याला करायचा असतो. या नावासाठी आपल्याला जगायचं असतं आणि इतिहासात अमर व्हायचं असतं. आपल्याकडे एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तसं आपलं नाव मागे ठेवून जायचं असतं आणि हा प्रवास संपवायचा असतो. तर आपलं हे नाव पुढं नेण्याचं काम आपण करत असतो. तर आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं असतं, त्यांचं एक नाव असतं किंवा आपल्यासाठी जे केलेलं आहे त्यासाठी न भांडता मी जर ह्या विषयावर बोलायचं म्हटले तर मी खूप वेळ बोलेन. मला वाटतं प्रॉपर्टी, पैसा, सत्ता यासाठी कितीतरी भावंडांमध्ये, मुलांमध्ये भांडणं, मतभेद होत असतात. तर ह्या सगळ्यांमध्ये भांडण्यात किंवा नको तिथं एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा आपण आपल्या पूर्वजांना धन्यवाद द्या जे की त्यांनी दिलेलं आहे. कारण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याकडे बघण्यासाठी, आणि मला तर वाटतं पूर्वजांचा तुमच्यासाठी हा मेसेज आहे आणि सगळ्यांच्यासाठीच मेसेज आहे की जे आहे ते बघण्यापेक्षा ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याकडे बघा आणि जे आहे त्यात अजून खूप वाढवण्यासाठी आणि चांगल्या कर्माने पुढं जाण्यासाठी, स्वतःचं नाव मिळवण्यासाठी प्रयत्न करा. त्यांच्याशी कनेक्ट व्हायला ते सांगतायत. त्यांचे खूप खूप आशीर्वाद तुमच्यावर आहेत. कर्मावर लक्ष द्या असे तुमचे पूर्वज तुम्हाला सांगतायत. त्यांच्याशी कनेक्ट व्हा आणि जो पॅटर्न जो चालत आलेला आहे, पिढ्यानपिढ्या पॅटर्न जो चालत आलेला आहे, तो पॅटर्न थोडासा बदलून तुम्ही आयुष्यात तुमच्या पूर्वजांचं नाव कमवा, तुमचं नाव कमवा, तुमच्या खानदानाचं नाव कमवा. कारण आपण एखाद्या कुळाचं जर आपण आपल्या कुळाचं नाव आणि उद्धार करण्यासाठी या पृथ्वीवर जन्माला आलेलो असतो. लक्षात घ्या, आपला हा जन्म असाच झालेला नसतो. आपल्या कुठल्या कुळात आपण जन्माला येणार, कुणाच्या पोटी जन्माला येणार, ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच विधिलिखित असतात, नियतीने त्या ठरवलेल्याच असतात. म्हणूनच हा मेसेज मला आला असेल की नियती तुम्हाला का सावध राहायला सांगते. नियती म्हणूनच सावध राहायला सांगते की आयुष्यात पुढं काय होणार हे आपल्याला माहीत नाही. पास्ट जो झालेला आहे तो माफ करून आपण सोडून द्यायचा आहे. जे क्षण आयुष्यात आहेत ते जगा. घासातला घास इतरांसाठी द्या आणि स्वतःला इतकं तयार करा की तुमच्या पूर्वजांनाही तुमच्यावर प्राऊड फील व्हायला पाहिजे. असा त्यांचा मेसेज आहे आणि ते करतायत. ते प्राऊड फील करतायत. त्यांना अभिमान आहे तुमचा
की तुम्ही तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप खूप पुढे चाललाय आणि तुम्ही स्वतःसाठी खूप हे तुमच्या स्वतःबरोबर इतरांचाही खूप विचार करताय. ते तुम्हाला खूप ब्लेस्ड करतायत, खूप आशीर्वाद देत आहेत. आणि पुन्हा पुन्हा मी सांगते की आपल्या पूर्वजांशी कनेक्ट व्हा. जर चुकलं असेल तर माफी मागा. आणि जर काय तुम्हाला एखादी गोष्ट मार्गदर्शन पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही तुम्ही शांत बसून तुमच्या पूर्वजांशी कनेक्ट व्हा. त्यांच्याकडून मार्गदर्शन मागा. आई-वडील असतील, आजी-आजोबा असतील, कुठलेही जे तुमचे जे आता नाही आहेत तुमच्यामध्ये, त्यांच्याकडून तुम्हाला जर मार्गदर्शन घ्यायचं असेल, मला वाट दाखवा म्हणा. आणि बघा मग एक मॅजिक आणि एक मिरॅकल तुमच्या आयुष्यात नक्की आणि नक्की घडणार. आणि एक वेगळी एनर्जी तुमच्या आयुष्यात येणार. कारण हे परिवर्तन आहे आणि हे एक आयुष्याचं एक पॅटर्न तुमच्या बदलते. तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्यावर खूप 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 आहे. आणि ही रीडिंग पूर्णपणे बघायची. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगते की रीडिंग पूर्ण बघत जा. त्यामुळेच तुम्हाला जे मेसेज मिळत आहेत ते मेसेज तुम्हाला अगदी क्लिअरली कळतील की काय मेसेज तुमच्यासाठी आहे. कन्व्हिक्शन. थँक्यू सो मच. खात्री. परमेश्वर बघा, नियती तुम्हाला खात्री देते. तुम्हाला मी आत्ता एवढ्या सगळ्या ह्याच्यात मी तेच सांगितलं की फुल प्रोटेक्शन आहे तुम्हाला. खूप प्युअर सोल आणि पॉझिटिव्ह सोल आहात तुम्ही. आणि म्हणूनच नियतीसुद्धा तुम्हाला खात्री देते की विजय तुमचाच आहे. जी जीत तुमची आहे. कारण तुम्ही खरे आहात, पॉझिटिव्ह आहात, पॉवरफुल आहात. आणि तुमचं इतरांपेक्षा स्वतःपेक्षा तुम्ही इतरांवर म्हणजे जास्त प्रेम करता. त्यांना त्यांना त्यांच्यासाठी जगण्याचा प्रयत्न करता. आणि नियतीमध्ये खरंच अध्यात्मामध्ये नियतीमध्ये हेच बघितलं जातं की तुम्ही स्वतःसाठी काय मागता आणि इतरांसाठी काय मागता. जेव्हा आपण इतरांसाठी मागतो तेव्हा त्याच्या कितीतरी पटीने आपल्या आयुष्यात येत असतं. म्हणून मी माझ्या व्ह्युअर्सना, सबस्क्रायबर्सना पुन्हा पुन्हा सांगते, आयुष्याचा पॅटर्न बदला, स्वतःवर प्रेम करा आणि बॅलन्स व्हा. आणि तुम्ही सगळे होताय. तुमच्या सगळ्यांवर पूर्वजांचा खूप खूप आशीर्वाद आहे. खूप खूप तुमच्या आयुष्यात बदल आणि खूप सारं प्रेम तुमच्या आयुष्यात येते. परिवर्तन तुमच्या आयुष्यात येते आणि सगळं परिवर्तन तुम्ही एक्सेप्ट करताय. हे करताय, रिसीव्ह करताय. रिसीव्ह मोडमध्ये तुम्ही आहात. आणि थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. खूप खूप छान रीडिंग झाली. पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि मी पर्सनल रीडिंगसाठी कोणतंही पेमेंट घेत नाही. मी पुन्हा एकदा सांगते. थँक्यू, थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. राधे राधे. बाय.